नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। मैदान आज दोन चालू आहेत आणि दोन मैदान जे आहेत एक पित्रीलावरती अपशिंगे या ठिकाणचं मैदान आहे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। आणि दुसरं जे मैदान आहे ते मैदान जे आहे ते कराड तालुक्यामध्ये आहे आणि ते मैदान जे आहे ते श्री गणेश लाव या चॅनलवरती आहे। आता अपशिंग मैदानामध्ये किती गट पाळले आणि कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया। गट क्रमांक 1चा निकाल आहे। अपशिंगे मैदानामध्ये वडगावकरांचा सावकार पाळला आणि त्या सावकार सोबत अर्जुन पाळला। सुंदर अशी गाडी जी आहे ती बबलू ड्रायव्हर वेचलेकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा बबलू ड्रायव्हर वेचले आणि वडगावकरांच्या सावकार आणि अर्जुनला। आजच्या अपशिंगे मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल आहे। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कवठे कोनेगाव या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पाळली। सर्जा आणि सर्जाचा साज पळताना दिसला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी संभाजीनगरकरांचा हिरा पाळला आणि त्या हिरासोबत पाळला शिरंबेकरांचा मोरया आणि हिरा ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या अपशिंगे मैदानामध्ये या नंदींना। अपशिंगे मैदानाचा गट क्रमांक 4चा निकाल 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अभिजित जाधव बुध या गाडीचा जो आहे तो प्रथम क्रमांक आला। त्या गटामध्ये सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। कोण कोण नंदी पळाले जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव सांगा। अपशिंगे मैदानामध्ये आजच्या गट क्रमांक 5चा निकाल आहे। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी पब्लिकने गाडी पाळली। सुंदर अशी गाडी पाळली। पळशीकरांचा श्रीहरी पाळला। गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या ड्रायव्हर यांना। आता घेतोय कराड मैदानामध्ये। कराड मैदानाचा गट क्रमांक 1चा निकाल काय समजला नाही, 2चाच डायरेक्ट घेतोय। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडीचा जो आहे तो प्रथम क्रमांक आला। त्या गटामध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अर्णव झुंजार काले यांच्या गाडीचा जो आहे तो प्रथम क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाळली। सूर्या आणि मल्हारची गाडी पाळली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल आहे। कराडच्या मैदानामधील तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी बापू जाधव येरवळे यांच्या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र। बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत। आजच्या मैदानामध्ये कराडकरांच्या तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी गट क्रमांक 5चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडीचा नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। कुठले नंदी पाळले काय कमेंट्समध्ये सांगा। आजच्या कराडच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल आहे। 6 मध्ये सुंदर अशी गाडी पाळली। महाराज आणि राज या नंदीची गाडी पाळली। सुंदर अशी गाडी जी आहे ते युवराज ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा युवराज ड्रायव्हर यांना। 7 आणि 8चा निकाल काही समजलाच नाही। गट क्रमांक 8चा निकाल आहे कराडच्या मैदानामध्ये। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आकाश पवार खंबाळे यांच्या नावाने जी आहे ती गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। सुंदर अशी गाडी पाळली। भिकू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र गाडी केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये कराडच्या गट क्रमांक 10चा निकाल आहे। सुट्टी गाडी पाळली। पब्लिकने गाडी पाळली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी भैया ड्रायव्हर बांबोडेकरांनी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली। पिस्तूल पाळला आणि पिस्तूलसोबत कोण पाळला जरा कमेंट्समध्ये नाव सांगा। गट क्रमांक 11चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी म्हासोली या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी जी आहे ती म्हासोलीकरांची गाडी सेमीसाठी पात्र झालेली। बैलांची नावे काय समजली नाहीत कमेंट्समध्ये सांगू शकताय। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल आहे। 12 मध्ये सुंदर अशी गाडी पाळली। उंडाळे या गावच्या नावाने गाडी पाळली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। बैलांची नावे आणि ड्रायव्हरचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। गट क्रमांक 13चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कासेगाव यांच्या नावाने गाडी पाळली। सुंदर अशी गाडी शरद ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली। या दोन्ही मैदानाचे आजच्या मैदानाचे गटचे निकाल जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते अपशिंगेच्या मैदानातच पडले। मी सकाळी तुम्हाला बघितलं आपल्या दोन्ही चॅनलवरती कोणकोणते नंदी जे आहेत ते मैदानात आलेले त्याचा अपशिंग मैदानाचे सांगितलेले आहेत।
आणि दुपारी 3-4च्या दरम्यान आपण मैदानामध्ये जाऊ आणि कोणकोणते नंदी सेमी पास झाले, फायनलसाठी गुलालसाठी पात्र झाले त्यांचे व्हिडिओज घेऊ आणि संध्याकाळी व्हिडिओ टाकू. आणि उद्या आपण वाई ते देगावच्या ठिकाणी मैदान होतं आहे, त्या मैदानामध्ये बकासूर येणार आहे आणि बकासूर कोणासोबत पळू शकतो एक अंदाज आपल्या किरण शिवतळे व्लॉग या चॅनलवरती सांगितलेला आहे. नवीन चॅनल आहे, तिथं जाऊन शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.